पैठण येथील जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून रब्बी हंगामासाठी गुरुवारी पाणी सोडण्यात आल्याने मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 1,83,000 हेक्टर क्षेत्रांवरील सिंचनाची सोय झाली आहे। उजव्या कालव्यातून 15 दिवस तर डाव्या कालव्यातून 1 महिना पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे। मराठवाड्यात गतवर्षी पाऊस कमी झाल्याने जायकवाडी धरणामध्ये म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही आणि त्यामुळे धरणाची स्थिती बिकट झाली आहे। पावसाळ्यात धरण जेमतेम अर्धे भरले आहे। जायकवाडी धरणातून पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे। सध्या धरणामध्ये 37.46% पाणीसाठा आहे। 2023 मध्ये या वेळेला 81% पाणी होते। उन्हाळ्यामध्ये दुपटीने पाण्याचे बाष्पीभवन होणार असल्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे। अशातच धरणातील पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि उद्योगासाठी देण्याचे नियोजन जायकवाडी प्रशासनाला करावे लागणार आहे। अशातच खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती आलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्यानुसार जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय जायकवाडी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आणि त्यानुसार गुरुवारी धरणातून डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले आणि त्यामुळे उजव्या कालव्या अंतर्गत 41,682 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे। गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण।